नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय अंडा बिर्याणी। अगदी झटपट आणि एकदम मस्त टेस्टी कुकरमध्ये आपल्याला अंडा बिर्याणी आज बनवायची आहे। चला तर मग सुरुवात करायची आहे। गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे। तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। जवळजवळ 2 ते 3 चमचे भरून मी तेल टाकून घेणार आहे। आधी आपल्याला छोटीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चांगला। जवळजवळ मी छोटे 2 कांदे होते ते मी छान असे कापून घेतलेत पातळ पातळ, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। तेल गरम झालंय, आता आपण हा कांदा फ्राय करून घेऊया। कांदा बघा छानसा तळून झालेला आहे, आपण काढून घेऊया कांदा। आता आपण अंडी टाकून घ्यायची आहे। अंडी पण आपण छान असे फ्राय करून घ्यायची आहे। अंडीला मी पूर्ण अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे छान असं मसाला त्यामध्ये जाईल। टाकून घ्यायची हळद थोडीशी, लाल मिरची पावडर, अंडी फ्राय झालेली आहेत। आता आपण अंडी पण काढून घेऊया। आता आणखीन थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल जर कमी असेल तर तुम्ही आणखीन तेल टाकून घ्या। 1 चमचा भरून मी तेल घातलेलं आहे। आधी आपल्याला तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला टाकायचे आहेत खडे मसाले। खडे मसाल्यांमध्ये घेतले 2 ते 3 तेज पानं घेतलेली आहेत, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि लवंग घेतला आहे 2 ते 3 लवंग आणि जिरा घ्यायचा आहे। मसाले टाकून झालेले आहेत आपले। आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो कापून घ्यायचा आहे आपल्याला। लांबसर कापून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। मऊ करायचा आहे आपल्याला कांदा। आपल्याला टाकून घ्यायचे आहे लसूण अद्रकची पेस्ट, जवळजवळ 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतलेला आहे मी। ठेचून घेतलाय खलबत्त्यात आणि ते टाकलेलं आहे। आता आपण ते पण परतून घेऊया चांगलं। 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो होता, तो कापून घेतलेला आहे, तो टाकून घेतला मी आता। तो पण आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ होईल लवकर। कांदा टोमॅटो आपला छान असा मऊ होतोय। मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। मसाल्यांमध्ये मी घेतलाय बिर्याणी मसाला घेतलाय मोठा 1 चमचा, घरचा गरम मसाला आहे अर्धा चमचा, अर्धा चमचाच मी लाल मिरची पावडर घेतली आणि हळद घेतली मी छोटा टीस्पून। हळद ज्या चमच्याने मी घेतले छोटा अर्धा चमचा, त्याच चमच्याने मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा। ते आपण टाकून घेऊया। टाकून घेतलेला आहे आणि आता छान असं परतून घ्यायचं आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुदिना देखील टाकायचा आहे छान असा। आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे दही, 4 चमचे दही टाकायचं आहे। 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। गॅस मी खूपच बारीक ठेवलेला आहे। 2 मिनिटं झालेली आहेत आणि तेल छान असं सुटलेलं आहे मसाल्याला, बघू शकता तुम्ही। गॅस मोठा करूया आणि आता आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे। ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाणी टाकणार आहे। मी जवळजवळ 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे या वाटीने, तर याच वाटीने मी 3 वाट्या पाणी टाकून घेणार आहे। आता आपल्याला भिजवलेला तांदूळ आहे, मी 15 मिनिटं आधी धुवून घेतलेला होता तांदूळ। आता तो तांदूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला। बासमती तांदूळ घेतलेला आहे, थोडासा मी ठेवलाय बाजूला, पूर्ण मी तांदूळ टाकलेला नाहीये। आता आपल्याला ही अंडी टाकून घ्यायची आहे, कोथिंबीर पुदिना आपल्याला टाकून घ्यायचा आहे, वरून हा तांदूळ आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे। फ्राय केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, पुदिना कोथिंबीर टाकायची आहे, 1 ते 1.5 चमचा भरून साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे केसरचं दूध असेल तर तुम्ही केसरचं दूध देखील टाकू शकता। कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे। अजिबात आपल्याला मिक्स करायचं नाहीये, जागेवरच मी हलवून घेते थोडं। साजूक तूप देखील टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला 1 शिटी करून घ्यायची आहे आणि बारीक गॅस करून आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवरतीच आपल्याला होऊ द्यायचे, म्हणजे बिर्याणी छान आपली तयार होईल। 1 शिटी आपली झालेली आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि जवळजवळ 5 मिनिटं आपण गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे। बघू शकता तुम्ही वाफ पूर्ण निघालेली आहे। आता आपण कुकर खोलून बघूया। अंडा बिर्याणी आपली छान अशी मस्त तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता भात किती छान असा मौसूद झालेला आहे। अगदी मोकळा आपला हा भात तयार झालेला आहे। आता छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली अंडा बिर्याणी आपली तयार झालेली आहे।
कुकरमध्ये झटकन पटकन होते ही बिर्याणी. तुम्हाला मी आता प्लेटमध्ये काढून दाखवते. इतकी झटकन पटकन आपली कुकरमध्ये मस्त अशी टेस्टी अंडा बिर्याणी होते. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करा. अगदी भात पण अगदी छान असा मोकळा मऊसूत झालेला आहे. तुम्ही ही बिर्याणी रायत्यासोबत किंवा कोशिंबिरीसोबत असं खाऊ शकतात. खूप टेस्टी लागते. एकदा ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.